Hello students, in last period we have seen what is sample. Now what kind of the sample or what is the outline of the sampling procedure we have seen. In sampling procedure, briefly I am discussing that what we had studied in the last lecture. Bulk material, from the bulk material a small increments from the different parts of that bulk material are taken as a sample and they are get mixed together to form a cross sample, and the cross sample is get mixed with thoroughly which is a true representative of this bulk material, and after that the subsample is get formed, and the subsample the amount of sample, this subsample is a large and that is get reduced to a small sample which is used for the analysis. So this is the outline of the sampling process. Now in this period we will going to discuss types of the sampling. आपण मागच्या वेळेला सॅम्पलची आउटलाइन पाहिली होती, सॅम्पल कसं घेतलं जातं. आता आपल्याला बघायचं टाइप्स ऑफ द सॅम्पलिंग प्रोसेस. सॅम्पलिंग किती प्रकारचे आहेत. ॲज आय हॅड टोल्ड यू दॅट देर आर टू टाइप्स ऑफ द सॅम्पलिंग प्रोसिजर्स. वन इज अ रॅन्डम सॅम्पलिंग अँड अनदर इज अ नॉन रॅन्डम सॅम्पलिंग. सो लेट अस सी वन बाय वन what is mean by the random sampling. Now in this random sampling process, a sample at random without any specific method it is get taken. So whatever the bulk material is there, from that bulk material randomly from here, from here, so samples are taken without any specific method, randomly. So that's why this is the random method. It is a non-systematic method, way of sampling. हे काय आहे, या मेथडमध्ये काय केलं जातं, सॅम्पल जे बल्क मटेरियल जो असेल त्याच्यामध्ये रॅन्डमली काय केलं जातं, हे चूज केलं जातं, सिलेक्ट केलं जातं, आणि मग ते रॅन्डमली सिलेक्ट केल्यानंतर असं कुठलं सायंटिफिक मेथड वापरली जात नाही. सो दॅट्स वाय दिस मेथड इज कॉल्ड एज ए नॉन सिस्टमॅटिक वे ऑफ सॅम्पलिंग. रॅन्डमली घेतलं जातं म्हणून त्या मेथडला म्हणतोय. आणि या मेथडमध्ये काय केलं जातं, इन दिस मेथड वी सिलेक्ट द सॅम्पल फ्रॉम एनी पार्ट ऑफ द बल्क मटेरियल. बल्क मटेरियलच्या कुठल्याही पार्टमधून आपण काय करू शकतो, सॅम्पलला सिलेक्ट करू शकतो. इफ बल्क मटेरियल इज होमोजेनियस, रॅन्डम सॅम्पलिंग इज ए प्रेफर्ड. बल्क मटेरियल जे आहे म्हणजे त्याच्या सारखं असेल, ते त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पार्टमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कन्स्टिट्युएंट नसतील, तर असं होते होमोजिनियस मटेरियल आहे त्याच्यामध्ये ही रॅन्डम सॅम्पलिंग मेथड जी आहे ही वापरली जाते. आणि इट इज अ व्हेरी गुड मेथड फॉर द सॅम्पल, होमोजिनियस सॅम्पल. फॉर एक्झाम्पल काय, वी हॅव टू ॲनलाइज 1 over small quantity of ore taken at random as sample is called as a random sampling. ओव्हरमधनं आपण काय करतो, एक ओव्हर असेल त्याच्यामधनं ओव्हर जर मटेरियल असेल त्याच्यामधनं जर आपण स्मॉल क्वांटिटी पिकअप केलं डायरेक्टली तर दॅट इज अ रॅन्डम सॅम्पलिंग. मग काय आहे, इन रॅन्डम सॅम्पलिंग प्रोसेस sample is taken randomly without any specific method. It is non-systematic way of sampling. In this method, a sample from the bulk material is taken, a part of the material is taken as a sample. If bulk material is homogeneous, then this method is preferred or it is a useful method. So अशा प्रकारे हे रॅन्डम आहे. दुसरी आहे नॉन रॅन्डम सॅम्पलिंग. नॉन रॅन्डम सॅम्पलिंगमध्ये काय केलं जातं, नॉन रॅन्डम सॅम्पलिंगमध्ये सिलेक्शन ऑफ द सॅम्पल इज टेकन इन सायंटिफिक वे. याच्यामध्ये सायंटिफिक वेने घेतलं जातं सॅम्पल. याचे सायंटिफिक वेने कसं घेतलं जातं, इन दिस मेथड सॅम्पल इज टेकन आफ्टर फिक्स्ड टाइम इंटरवल ऑफ द बल्क मटेरियल. बल्क मटेरियलच्या फिक्स्ड टाइम इंटरवलने एका विशिष्ट वेळेनंतर एक सॅम्पल असं घेतलं जातं. ते कसं आपण ते बघू. टिपिकली समजा एव्हरी nth मेंबर इज सिलेक्टेड ॲज अ सॅम्पल फ्रॉम द बल्क मटेरियल. फॉर एक्झाम्पल कसं आहे ते तुम्हाला लक्षात येईल. आता जर टॅब्लेटिंग, आपण फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये टॅब्लेट तयार केले जातात आणि टॅब्लेटिंग मशीन काय करतं, दी टॅब्लेटिंग मशीन प्रिपेअर्ड द टॅब्लेट अँड द टॅब्लेट्स आर गेट ट्रान्सफर्ड टू द पॅकिंग. If that machine is making tablets, then what happens? The sample is taken at a fixed time interval, at the particular time interval or at the particular count. समजा आता सॅम्पलचे टॅब्लेट आहेत, समजा प्रत्येक 20 टॅब्लेट्स आपण टॅब्लेट्स तयार करतोय, तर त्यावेळेला आपण 1 2 3 4 काउंटिंग करून 20वी टॅब्लेट आपण सिलेक्ट केली, तर प्रत्येक वेळेला काय करतो आपण 20वी टॅब्लेट काय करतो, सिलेक्ट करतो. किंवा बॉटलिंग मशीन असेल, सॉफ्ट ड्रिंक्स तयार केले जातात. समजा तो यू आर कॅट फॅमिली, पेप्सी, कोका कोला अँड काइंड ऑफ द ड्रिंक्स आर देअर इन द मार्केट.
त्यावेळेला बोटल ज्या फिल केल्या जातात त्याच्यामधली मला 50वी बोटल किंवा 100वी बोटल असं आपण प्रत्येक 100वी बोटल काय केली जाते, सिलेक्ट केली जाते ॲज अ सॅम्पल. म्हणजे इट इज अ सिस्टमॅटिक, याला फिक्स टाईम इंटरवल आहे, त्याच्याने ते काय केलं जातं अशा प्रकारे सॅम्पलिंग. त्या सॅम्पलिंगला आपण म्हणतो नॉन रँडम सॅम्पलिंग किंवा सिस्टमॅटिक सॅम्पलिंग प्रोसेस देखील त्याला आपण म्हणतो. सो अशा प्रकारे सॅम्पलिंग केलं जातं. आता आपल्याला बघायचं पुढचे इम्पॉर्टंट टर्म्स जे आहेत, ॲक्युरसी अँड प्रिसिजन. दोन गोष्ट आहेत, ॲक्युरसी अँड प्रिसिजन. आता आपण बघू वन बाय वन, व्हॉट इज ॲक्युरसी अँड व्हॉट इज प्रिसिजन. ॲक्युरसी म्हणजे काय, आपल्या ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये ॲक्युरसी इज यूज्ड फॉर करेक्टनेस ऑफ द मेजरमेंट. मेजरमेंट किती करेक्ट आहेत ते मेजर करण्यासाठी ॲक्युरसीचा ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये काय केला जातो, वापर केला जातो. ॲक्युरसी मेजरमेंट कसं, मग त्याची डेफिनेशन, ॲक्युरसी मेजरमेंट इज डिफाईन्ड ॲज डिग्री ऑफ ॲग्रीमेंट बिटवीन theoretical value and measured value. Theoretical value and the measured value यांचं जे काही मेजर व्हॅल्यू म्हणजे ऑब्झर्व व्हॅल्यू यांच्यामध्ये किती ॲग्रीमेंट आहे, किती साम्य आहे, जेवढं जास्त साम्य असेल तेवढं काय असतं त्याच्यामध्ये ॲक्युरसी. फॉर एक्झाम्पल, आता आपल्याला माहिती आहे एखादं टायट्रेशन आपण क्वालिटेटिव्ह ॲनालिसिसमध्ये ज्या वेळेला कॅरीड आउट करतो त्या टायट्रेशनमध्ये काय होतं आपल्याला माहिती आहे त्या टायट्रेशनचं रिडिंग काय यायला पाहिजे. समजा आपल्याला यायला पाहिजे असं माहिती असेल त्या टायट्रेशनचं रिडिंग यायला पाहिजे 10.5 ml असं समजा हे थेरॉटिकल रिडिंग असेल. थेरॉटिकली आपल्याला माहिती आहे जर एखाद्या टायट्रेशनमध्ये ब्युरेट रिडिंग आपल्याला 10.5 यायचं असेल त्यावेळेला जेव्हा ॲक्च्युअली आपण मग ते टायट्रेशन कॅरीड आउट करू तर त्यावेळेला जर आपलं रिडिंग 10.5 जे थेरॉटिकल होतं त्याच्याऐवजी 10.4 आलं, 10.3 आलं, पुन्हा 10.6 आलं तर काय आहे, देर इज अ गुड ॲग्रीमेंट बिटवीन द थेरॉटिकल व्हॅल्यू अँड द ऑब्झर्व्ड व्हॅल्यू. म्हणजे त्याच्यामध्ये 0.1 ml चा फक्त काय आहे फरक आहे इकडे तिकडे. याला म्हणतात गुड ॲग्रीमेंट. हे झालं गुड ॲग्रीमेंट. आणि समजा आपलं रिडिंग थेरॉटिकल हे 10.5 आपण कन्सिडर केलेलं आहे आणि आपलं येणारं रिडिंग जे असेल कधी कधी येते 9.5. किती येतं आहे 9.5, 10.8, 11.0 असं जर येत असेल तर देर इज नॉट गुड ॲग्रीमेंट. म्हणजे रिडिंग्स आर नॉट ॲक्युरेट. ॲग्रीमेंट जास्त असेल तर देर इज ए ॲक्युरसी. त्याला काय म्हणतो मग आपण ॲक्युरसी असं म्हणतो. ॲक्युरसी अजून आपल्याला कसं येईल कसं डिफाईन करता येईल, इट इज ऑल्सो डिफाईन ॲज अ क्लोजनेस बिटवीन मेजर्ड व्हॅल्यू अँड मोस्ट प्रॉबॅबल व्हॅल्यू. म्हणजे थेरॉटिकल व्हॅल्यू आणि मेजर्ड व्हॅल्यू जेवढ्या जवळजवळ असं मगाशी सांगितल्याप्रमाणे जेवढ्या जास्त त्या एकमेकांच्या क्लोज असतील म्हणजे त्या रिडिंगच्या जवळ जाणाऱ्या असतील ओरिजिनल रिडिंगच्या तर त्याला आपण ॲक्युरेट असं म्हणतो. रिडिंग काय आहे ॲक्युरेट आलं. मेनी टाइम्स ट्रू व्हॅल्यू अँड थेरॉटिकल व्हॅल्यूज आर नॉट नोन. काय होतं बऱ्याच वेळेला हे ट्रू व्हॅल्यू किंवा थेरॉटिकल व्हॅल्यू ज्याला आपण माहीत नसतात. इन सच केसेस मोस्ट प्रॉबॅबल व्हॅल्यू इज टेकन ॲज अ स्टँडर्ड. मोस्ट प्रॉबॅबल शक्यता असलेली व्हॅल्यू स्टँडर्ड म्हणून घेतलं जातं अँड ऑब्झर्व्ड ऑर मेजर्ड व्हॅल्यू ॲज कम्पेअर्ड विथ त्या व्हॅल्यूच्या कम्पॅरिझनने मग ॲक्च्युअल ऑब्झर्वेशन्स हे घेतले जातात. मेजर्ड व्हॅल्यू इज ए क्लोज टू ट्रू व्हॅल्यू, मोस्ट प्रॉबॅबल व्हॅल्यू, ॲक्युरसी इज हाय. मेजर्ड व्हॅल्यू ही मोस्ट प्रॉबॅबल व्हॅल्यूच्या जवळ असेल तर ॲक्युरसी काय असते हाय असते आणि त्यांच्यापासून ते लांब असेल खूप त्याचं डिफरन्स असेल तर ॲक्युरसी काय असते लो असते. सो ही ॲक्युरसी. फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल घेतलं तर आपल्याला जास्त लक्षात येईल. मी मगाशी एक्सप्लेन केल्याप्रमाणे नाव देर इज अ एक्झाम्पल. काय एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये, इफ मोस्ट प्रॉबॅबल व्हॅल्यू ऑफ टायट्रेशन रिडिंग इज 20 ml. म्हणजे एक टायट्रेशन आहे त्याची प्रॉबॅबल व्हॅल्यू किंवा थेरॉटिकल व्हॅल्यू किती आहे 25 ml आहे आणि ऑब्झर्व्ड व्हॅल्यूज काय आलेल्या आहेत जेव्हा ॲक्च्युअल प्रॅक्टिकल परफॉर्म केलं त्यावेळेला आलेलं आहे 24.9, 25 आणि 25.1. म्हणजेच काय आहे 25 रिडिंग असताना फक्त फरक किती आहे इथे 0.1ने जास्त आहे, इथं तर सेम रिडिंग आहे आणि इथं 0.1ने कमी आहे. म्हणजेच 25च्या एकदम क्लोज व्हॅल्यू आहेत म्हणजे ॲक्युरसी इज हाय. याच्यामध्ये ॲक्युरसी काय आहे हाय आहे. आणि बट जेव्हा आपण एक्सपेरिमेंट दुसऱ्या व्हॅल्यूज आपण जर सेम एक्सपेरिमेंटने आपण व्हॅल्यू काढल्या आणि रिडिंग जर आले 26.5, 26.5, 26.4, 26.6 असं जर आपण पाहिलं तर 25 आणि यांच्यामध्ये डिफरन्स इज लार्ज. यांचा डिफरन्स कसा आहे लार्ज आहे. दे आर नॉट क्लोज टू द थेरॉटिकल व्हॅल्यू ऑर द मोस्ट प्रॉबॅबल व्हॅल्यू.
त्यांच्याशी त्याचं क्लोजनेस नाही. त्यामुळे काय, देर इज देन लो अॅक्युरसी. इन दॅट केस देर इज ए लो अॅक्युरसी. अॅक्युरसी कशी असते, त्याच्यामध्ये लो असते. म्हणजे अॅक्युरसी काय आहे, इट इज ए गुड ॲग्रीमेंट बिटवीन मेजर्ड व्हॅल्यू अँड द ट्रू व्हॅल्यू इज ए अॅक्युरसी, आपण असं म्हणू शकतो. नाव लेट अस सी द नेक्स्ट इम्पॉर्टंट टर्म, प्रिसिजन. आता प्रिसिजन आणि ॲक्युरसी आपण पाहिलं. आता प्रिसिजन जे आहे, ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये ॲक्युरसी आणि प्रिसिजन आर व्हेरी इम्पॉर्टंट. प्रिसिजन काय, यूज टू कम्पेअर द क्लोजनेस बिटवीन द रिपीटेड नंबर ऑफ मेजरमेंट्स फॉर द सेम एक्सपेरिमेंट. एखादा एक्सपेरिमेंट आपण जर कॅरी आउट केला, त्याच्यामध्ये जे काही रिडिंग येणार आहेत ते रिडिंग्स जे आहेत, आता समजा 24.9, 25.0, 25.1 ही रिडिंग जी आहेत हे रिपीटेडली आपण घेतली आणि ते एकमेकांच्या खूप जवळ आहे, म्हणजे खूप जास्त फरक पडत नाही आहे, ते रिडिंग येत आहे. त्याला म्हणतात प्रिसाईज रिडिंग्स. त्याला काय म्हणतात, प्रिसाईज. आणि खालचे जे आहेत प्रिसाईज नाही आहेत, म्हणजे त्याच्यात डिफरन्स खूप आहे. 5 हे पण प्रिसाईजच आहेत. 5, 4, 6 हे पण प्रिसाईज आहे. 26.5. कारण काय, त्याच्यामध्ये येणाऱ्या रिडिंग बरे ते ट्रू व्हॅल्यू आणि काय संबंध नाही त्याचा, किंवा प्रॉबेबल व्हॅल्यूशी. ते एक्झाम्पल देऊन आपल्याला अजून खाली जास्त लक्षात येईल. तर त्याच्यामध्ये काय, तर प्रिसिजन ऑफ ए मेजरमेंट इज डिफाईन्ड ॲज, काय डेफिनेशन आहे, डिग्री ऑफ ॲग्रीमेंट बिटवीन repeated number of measurement of a same quantity under similar experiment conditions. एक्सपेरिमेंट कंडिशन सिमिलर असतील तर त्यावेळेला जे काही मेजरमेंट्स असतील ते रिपीटेड नंबर ऑफ मेजरमेंट्समध्ये ॲग्रीमेंट पाहिजे. 2 रिडिंग जे घेणार आहोत, 1, 2, 3, 4, प्रत्येक 2 रिडिंगमध्ये क्लोजनेस जेवढं जास्त असेल तेवढं प्रिसिजन जास्त आहे, याचा अर्थ असा होतो. आणि प्रिसिजन ऑफ मेजरमेंट इज रिप्रोड्युसिबिलिटी ऑफ रिझल्ट. प्रिसिजन म्हणजे काय, रिझल्टची रिप्रोड्युसिबिलिटी, आपल्याला वारंवारता ज्याला आपण म्हणतो रिझल्टची आपल्याला मिळते. इफ रिझल्ट्स आर क्लोज टू इच अदर, प्रिसिजन इज हाय. रिझल्ट क्लोज असतील तर याचा अर्थ काय आहे, प्रिसिजन हाय. बट रिझल्ट्स आर स्कॅटर्ड, ते स्कॅटर्ड असतील तर प्रिसिजन कसं आहे, लो आहे. आता हे कसं समजून घेऊ आपण. फॉर एक्झाम्पल, एक सुंदर असं एक्झाम्पल दिलेलं आहे. इफ इन व्हॉल्युमेट्रिक रिझल्ट ऑफ व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिस, एक व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिस कॅरी आउट केलं जाते. रिडिंग काय आहेत ते बरोबर का चूक तो भाग नाही, फक्त आपण प्रिसिजन काय आहे ते बघणार आहोत. 24.0, 24.1 आणि पुन्हा रिडिंग आलं 24 ml. देन द प्रिसिजन इज हाय. प्रिसिजन काय, 24 रिडिंग येतं आहे, थोडासाच फरक पडतो आहे, 24.1 येतं आहे, पुन्हा 24 येतं आहे. म्हणजे काय, द रिडिंग्स आर इन ए गुड ॲग्रीमेंट, एकमेकांच्या खूपच जवळ आहेत, म्हणजे गुड ॲग्रीमेंटमध्ये आहेत. पण काही रिझल्ट्स आपल्याला समजा असे आले 24, एक 24 आलं, एक 24.5, एक आलं 25. द डिफरन्स 2 रिडिंगमध्ये 0.5चा खूपच डिफरन्स आहे. इथं पण 0.5चा, म्हणजे काय, प्रिसिजन कसं झालं, लो झालं. प्रिसिजन इज लो. ॲक्युरसीचा प्रश्न नाही, इथं फक्त प्रिसिजनच्या संदर्भामध्ये आपण बघतोय. म्हणजेच इट इज द ॲग्रीमेंट. व्हॉट इज प्रिसिजन? प्रिसिजन इज ए ॲग्रीमेंट बिटवीन द रिपीटेड नंबर ऑफ द मेजरमेंट्स. हे रिपीटेड नंबर ऑफ मेजरमेंट जे आहे त्यांच्यामध्ये चांगलं ॲग्रीमेंट आहे. म्हणजे क्लोजनेस असेल तर ते प्रिसाईज असतं आणि त्यांच्यात डिफरन्स असेल तर ते लेस प्रिसाईज असतं. अशा प्रकारे हे प्रिसिजन आहे. आता आपल्याला बघायचं आहे, हाय डिग्री ऑफ प्रिसिजन डज नॉट इम्प्लाइज द ॲक्युरसी ऑफ ॲनालिसिस. आता रिडिंग जर प्रिसाईज येत आहेत समजा अशा प्रकारे, तर हे प्रिसाईज आहेत म्हणजे करेक्ट आहेत का, तर नाही. जर रिडिंग खूप हाय डिग्री ऑफ प्रिसिजन जरी असेल रिडिंग्समध्ये, तरी ती रिडिंग करेक्ट असतील असं नाही. प्रिसिजन याचाच अर्थ काय, हाय डिग्री ऑफ प्रिसिजनचा अर्थ ॲक्युरसी होत नाही. ॲक्युरसी आणि हाय प्रिसिजन 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्यात आपल्याला समजून घ्यायचं आहे. वाईल कन्सिडरिंग ॲक्युरसी ऑफ मेजरमेंट, वी डू कम्पॅरिझन ऑफ मेजर्ड व्हॅल्यू अँड द मोस्ट प्रॉबेबल व्हॅल्यू. ॲक्युरसीमध्ये मेजर्ड व्हॅल्यू आणि प्रॉबेबल व्हॅल्यू यांचं क्लोजनेस पाहतो. पण प्रिसिजनमध्ये काय म्हणतो आपण, रिपीटेड नंबर ऑफ मेजरमेंट्स पाहतो, 1, 2, 3, 4 रिडिंगमध्ये पाहतो. आणि इथं आपण 2 व्हॅल्यूजमध्ये कम्पेअर करतो. ॲक्युरसीमध्ये इथं आपण त्या रिडिंग्समध्ये कम्पेअर करतो. हा त्यांच्यामधला फरक आहे. आता बघा, हाय डिग्री ऑफ ॲक्युरसी, हाय डिग्री ऑफ प्रिसिजन इज ऑल्सो नेसेसरी. हाय डिग्री ऑफ ॲक्युरसी जर असेल म्हणजे मेजर्ड व्हॅल्यू आणि प्रॉबेबल व्हॅल्यू किंवा थेरॉटिकल व्हॅल्यू म्हणजे हाय डिग्री ऑफ प्रिसिजन, हाय डिग्री ऑफ प्रिसिजन इज ॲक्युरसी असेल त्याच्यामध्ये, तर ॲक्युरसीला हाय डिग्री ऑफ प्रिसिजन पण लागतं. बट हाय डिग्री ऑफ प्रिसिजन डज नॉट मीन दॅट द रिझल्ट विल बी ॲक्युरेट. म्हणजे बघा, ॲक्युरेट रिडिंग असतील तर प्रिसिजन असावं लागतं. पण
एखाद्या रिडिंगमध्ये प्रिसिजन असेल म्हणजेच ते काय ॲक्युरेट असतील असं नाही. कॉन्ट्राडिक्टरी टर्म्स आहेत. हाय डिग्री ऑफ ॲक्युरसी असेल तर प्रिसिजन नेसेसरी आहे, पण एखाद्या याच्यामध्ये हाय डिग्री ऑफ प्रिसिजन असेल तर ते रिडिंग्स बरोबरच असतील किंवा ॲक्युरेटच असतील असं नाही. ते समजून घेऊ आपण एका विशिष्ट असं एक्झाम्पल आपण घेऊन त्याच्यानुसार आपल्याला कन्सिडर करता येईल. समजा अँड एक्सपेरिमेंट हॅज मोस्ट प्रोबॅबल, एक एक्सपेरिमेंट कॅरीड आउट करतोय, त्याची मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू किंवा थेरॉटिकल व्हॅल्यू काय 0.150 ग्रॅम्स. आता 3 ॲनालिस्ट कॅरीड आउट द सेम एक्सपेरिमेंट. दे गॉट द रिझल्ट्स ॲज फॉलोज. 3 ॲनालिस्टने म्हणजे 3 माणसांनी असं म्हणून ते एक्सपेरिमेंट कॅरी आउट, सेम एक्सपेरिमेंट कॅरी आउट केला आणि त्या तिघांना ABC जे पर्सन्स आहेत त्यांना हे 3 रिझल्ट मिळाले. एचा रिझल्ट काय बघा 0.151 ग्रॅम. नंतर त्याला मिळालं दुसरं रिडिंग 0.150 ग्रॅम. नंतर त्याला मिळालं 0.152 ग्रॅम्स. हे एचे रिझल्ट झाले. बीला काय मिळाले 0.165, 0.166, 0.165 ग्रॅम असे 3 रिडिंग मिळाले. आणि सीला काय मिळाले 160, 0.160, 0.155 आणि 0.165. हे तिघांना 3 रिडिंग मिळाले. आता एकेकाचं रिडिंग आपण लेट अस कन्सिडर द रिझल्ट्स ऑफ द ए. रिझल्ट्स ऑफ द ए म्हणजे काय, त्याच्यामध्ये बघा थेरॉटिकल व्हॅल्यू काय किंवा प्रॉबेबल व्हॅल्यू 150 आणि ह्या व्हॅल्यू जर आपण ऑब्झर्व केल्या 0.151, 150, 152 म्हणजेच काय याच्या काय आहेत, देअर इज गुड ॲग्रीमेंट बिटवीन द थेरॉटिकल व्हॅल्यू अँड दीज व्हॅल्यूज. म्हणजे काय ॲक्युरसी इज मोर, त्याच्यामध्ये काय हाय डिग्री ऑफ ॲक्युरसी आहे असं आपण म्हणू. आणि त्यात एकमेकांची रिडिंग जर एकमेकांशी कम्पेअर केल्या आपण आता 151 150 याच्यामध्ये 0.001चा फरक आहे. 150 आणि 152 0.002चा फरक आहे. म्हणजे काय ती रिडिंग देखील एकमेकांच्या खूप क्लोज आहेत. म्हणजे हे काय झालं हाय डिग्री ऑफ प्रिसिजन पण आहे आणि ॲक्युरसी पण आहे. म्हणजे रिझल्ट्स ऑफ ए काय आहेत हाय डिग्री ऑफ ॲक्युरसी ॲज वेल ॲज हाय डिग्री ऑफ प्रिसिजन. आता बीचे रिझल्ट्स आपण कन्सिडर करू. बीच्या रिझल्ट्समध्ये काय 165, 166 150पेक्षा खूपच लांब गेलेल्या व्हॅल्यू होते. 166, 165 150 पासून कसं आहे व्हॅल्यूमध्ये खूपच डिफरन्स आहे. म्हणजे देर इज अ नो गुड ॲग्रीमेंट बिटवीन दीज मेजर्ड व्हॅल्यूज अँड दिस थेरॉटिकल व्हॅल्यू. ही थेरॉटिकल किंवा प्रॉबेबल व्हॅल्यू आणि यांच्यामध्ये डिफरन्स आहे. म्हणजे काय झालं लो ॲक्युरसी इज लो. पण आता आपण बघू त्याच्यामध्ये प्रिसिजन 165 आणि 166 म्हणजे किती फरक आहे फक्त 0.001चा ग्रॅमचा फरक आहे. 166 आणि 165 इथेही किती फक्त 0.001 ग्रॅमचा फरक. म्हणजे काय दीज रिडिंग्समध्ये काय आहे देर इज अ गुड ॲग्रीमेंट बिटवीन द रिपीटेड नंबर ऑफ मेजरमेंट्स. या रिपीटेड नंबरमध्ये काय आहे ॲग्रीमेंट आहे म्हणजे ते एकमेकांच्या खूप जवळ आहेत. म्हणजे देर इज अ हाय प्रिसिजन इज हाय बट ॲक्युरसी इज लो. म्हणजे बीच्या रिडिंगच्या बाबतीत काय म्हणू शकतो इट हॅज लो डिग्री ऑफ ॲक्युरसी बट हाय डिग्री ऑफ प्रिसिजन हाय आहे. म्हणजेच हाय डिग्री ऑफ प्रिसिजन असलं म्हणजेच ॲक्युरसी आहे ते असं नाही, याचा अर्थ असा होतो. आणि तिसरंचं जर रिडिंग आपण कन्सिडर केले तर याच्यामध्ये काय 160, 155, 165 याचं पण डिफरन्स खूप आहे मेजर्ड व्हॅल्यूमध्ये आणि मेजर्ड व्हॅल्यू आणि ही प्रॉबेबल व्हॅल्यूमध्ये पण डिफरन्स आहे. म्हणजे लो ॲक्युरसी कशी आहे लो. आणि रिपीटेड नंबर पाहिले तर 160, 155, 165 म्हणजे याच्यामध्ये 0.005, 0.005चा फरक आहे. म्हणजे याच्यामध्ये काय रिपीटेड नंबर ऑफ मेजरमेंटमध्ये देखील ॲग्रीमेंट नाही, ते पण थोडेसे एकमेकांपासून डिफरंट आहेत. डिफरन्स खूपच आहे त्यांच्यामध्ये. म्हणजे देर इज अ नो ॲक्युरसी अँड नो प्रिसिजन. सीच्या रिझल्ट्समध्ये काय नो ॲक्युरसी अँड नो प्रिसिजन. म्हणजेच अशा प्रकारे ॲक्युरसी आणि प्रिसिजनचा डिफरन्स आपल्याला कळू शकतो. हाय डिग्री ऑफ ॲक्युरसी रिक्वायर्स हाय डिग्री ऑफ प्रिसिजन. हाय डिग्री ऑफ प्रिसिजन मीन्स नॉट ए ॲक्युरसी हाय डिग्री ऑफ ॲक्युरसी. आणि हे तर मग दोघांमध्ये ॲग्रीमेंट नसल्यामुळे दोघी त्याच्यामध्ये डिफरन्स आहे. सो या एक्झाम्पलवरून आपल्याला काही गोष्टी आपल्याला लक्षात आल्या. इट इज क्लिअर काय फॉर ॲक्युरेट रिझल्ट जर ॲक्युरेट पाहिजे असतील हाय डिग्री ऑफ प्रिसिजन इज ऑल्सो रिक्वायर्ड. तर हाय डिग्री ऑफ प्रिसिजन पण लागतं ॲक्युरसीसाठी. बट हाय डिग्री ऑफ प्रिसिजन डज नॉट ऑलवेज मीन ॲक्युरसी विल बी हाय.
म्हणजे प्रिसिजन जर खूपच असेल त्याचा अर्थ ते काही हाय डिग्री ऑफ ॲक्युरसी आहे असं म्हणता येणार नाही. बीच्या रिडिंगवरून आपण सांगू शकतो. आता दोघांमधले डिफरन्स दिलेले आहेत. तर हे दोघांचे डिफरन्स आहे. ॲक्युरेसी म्हणजे काय? इट इज डिग्री ऑफ ॲग्रीमेंट बिटवीन मेजर्ड व्हॅल्यू अँड ट्रू व्हॅल्यू. प्रिसिजन म्हणजे काय? इट इज डिग्री ऑफ ॲग्रीमेंट बिटवीन रिपीटेड नंबर ऑफ मेजरमेंट्स. हे काय याच्यामध्ये इट कॅन नॉट बी डिटरमाइंड एक्झॅक्टली. ॲक्युरसी एक्झॅक्टली डिटरमाइन करता येत नाही, पण प्रिसिजन कॅन बी डिटरमाइंड एक्झॅक्टली. इट इज एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ एरर. इट इज एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ डिव्हिएशन. एरर किती फरक आहे ती एरर असते. हे मात्र डिव्हिएशन, रिडिंगमध्ये किती फरक पडला, डेव्हिएशन, फ्लक्च्युएशन्स. ॲक्युरसी वी कम्पेअर मेजर्ड व्हॅल्यू अँड ट्रू व्हॅल्यू. मेजर्ड व्हॅल्यू आणि ट्रू व्हॅल्यूचं कम्पॅरिझन करतो. इथं आपण रिपीटेड नंबर ऑफ मेजरमेंटचं कम्पॅरिझन करतो. अशा प्रकारे डिफरंट. आता पुढची टर्म आपण बघणार आहोत, सिग्निफिकंट फिगर्स. आता एखादं ॲनालिसिस आपण कॅल्क्युलेट केलं, त्याच्यामध्ये आपण काही कॅल्क्युलेशन्स करतो, काही रिडिंग्स मिळतात. त्या रिडिंग्समधनं ती रिडिंग कशा प्रकारे डेसिमलमध्ये लिहिले पाहिजेत, किती डेसिमलपर्यंत लिहिले पाहिजेत, त्यांचं प्रेझेंटेशन कसं केलं पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला या सिग्निफिकंट फिगर्स आणि सिग्निफिकन्स ऑफ झिरोचा आपल्याला उपयोग होतो. ते आपण आता बघणार आहोत. आता रिझल्ट ऑफ ॲनालिसिस आर रिपोर्टेड इन न्यूमेरिकल फिगर्स. आपल्याला माहिती आहे कुठलेही ॲनालिसिस असेल, न्यूमेरिकल म्हणजे आकड्यांमध्ये आपण त्याचे रिझल्ट्स मांडतो. आणि टू प्रेझेंट प्रिसिजन ऑफ मेजरमेंट, मेजरमेंटचं प्रिसिजन जर आपल्याला मांडायचं असेल तर प्रॉपर नंबर ऑफ फिगर्स ऑर डिजिट शुड बी यूज. प्रॉपर नंबर ऑफ फिगर्स किंवा डिजिट्स आपण वापरले पाहिजेत. त्यामुळे सिग्निफिकंट फिगर्स म्हणजे काय मग? इट इज डिफाईन्ड ॲज नंबर ऑफ डिजिट नेसेसरी टू एक्सप्रेस रिझल्ट ऑफ मेजरमेंट विथ ए मेजर्ड प्रिसिजन. सिग्निफिकंट फिगर म्हणजे काय? ए नंबर ऑफ डिजिट. नंबर ऑफ डिजिट कशासाठी? नेसेसरी टू एक्सप्रेस रिझल्ट एक्सप्रेस करण्यासाठी लागणारे नंबर ऑफ आवश्यक नेसेसरी डिजिट्स ते मेजरमेंटच्या वेळेस विथ ए मेजर्ड प्रिसिजन. त्याच्यामध्ये मेजरमेंटचं काय असलं पाहिजे? पुन्हा प्रिसिजन, प्रिसाईज रिडिंगचे लिहिताना लागणारे नेसेसरी डिजिट्स म्हणजे काय? सिग्निफिकंट फिगर. आता हे काही टर्म्स आहेत. डिजिट डिनोट्स एनी ऑफ द 10 न्यूमेरिकल नंबर्स फ्रॉम 0 to 9 मधले सगळे नंबर त्याच्यामध्ये आपण रिप्रेझेंट करतो. आणि कशाचे ते रिप्रेझेंट करतो आपण? फॉर एक्झाम्पल, ब्युरेट रिडिंग रिपोर्टेड किती आहे? वेन ब्युरेट रिडिंग इज रिपोर्टेड ॲज 13.2 ml. याचा अर्थ काय होतो? 13.2 ml चा अर्थ काय होतो? इट मीन्स दॅट व्हॉल्यूम इज क्लोजर. कोणाच्या क्लोजर आहे? टू 13.2. ठीक आहे. 13.2 एक्झॅक्ट नसतं, कारण ब्युरेटमध्ये जे काही आपल्याला मार्किंग दिलेलं असतं त्याच्याही काही मर्यादा असतात, त्याच्या इन बिटवीन पण असतात. पण ते आपण फक्त ह्या फॉर्ममध्ये मेजर करू शकतो. म्हणजेच हे रिडिंग काय आहे? याच्या जवळ आहे रिपोर्टेड रिडिंग. दी व्हॉल्यूम इज लेस दॅन 13.3 ml. याचा अर्थ त्याचं व्हॉल्यूम 13.3 पेक्षा कसं आहे? कमी आहे. 2 आहे म्हणजे 13.3 पेक्षा कमी आहे. आणि काय? 13.1 पेक्षा जास्त आहे. म्हणजे इन बिटवीन व्हॅल्यू ती आपल्याला असते. आता द मेजर्ड प्रिसिजन 13.2 ml हॅज 3 सिग्निफिकंट फिगर्स. याच्यामध्ये किती सिग्निफिकंट फिगर झाल्या? रिडिंग 13.2 आहे तर 1, 2 आणि 3 आकडे आहेत, डिजिट्स आहे, म्हणून 3 सिग्निफिकंट फिगर्स झाल्या. अँड ब्युरेट युज्ड ॲज ए ग्रॅज्युएशन ऑफ 0.1 ml ची ब्युरेट वापरतोय आपण, म्हणून तिथे 1, 2, 3 काय झाले? सिग्निफिकंट फिगर झाले. इफ द सेम व्हॉल्यूम इज रिपोर्टेड ॲज, सेम व्हॉल्यूम आपण जर असं रिपोर्ट केलं 13.20 ml, देन हे काय दाखवते? इट इंडिकेट्स दॅट ब्युरेट हॅज ग्रॅज्युएशन 0.0 ml. प्रत्येक रेषा ब्युरेटमधली की काय? 0.0 ml आहे असं त्याचा अर्थ होतो, कारण आपण 2 डिजिट शेवटी मांडले म्हणजे 0.0 ml मोजतो. असं मांडलं म्हणजे ते 0.1 ml आपल्याला मोजतं. जर ब्युरेटचं ग्रॅज्युएशन 0.1 ml असेल, ग्रॅज्युएशन प्रिसिजन शुड बी ऑलवेज एक्सप्रेस्ड इन 3 सिग्निफिकंट फिगर. 0.1 असेल तर मग आपल्याला रिझल्टमध्ये रिझल्ट कशाने एक्सप्रेस करावा लागतो? 3 फिगरने आपल्याला एक्सप्रेस करावा लागतो. आलं का लक्षात? फॉर एक्झाम्पल, इवन ब्युरेट व्हॉल्यूम इज 25 ml, इट शुड बी नोटेड ॲज 25.0. ब्युरेटचं व्हॉल्यूम 25 असेल तर ते आपण कसं लिहितो? 25.0. म्हणजे इथं 0 देखील सिग्निफिकंट फिगर झाला. तो सुद्धा एक्सप्रेशनसाठी आपल्याला उपयोगाचा आहे. अशा प्रकारे सिग्निफिकन्स ऑफ 0 मग कसं आहे ते बघू. आता 0ला कुठं कुठे सिग्निफिकंट फिगरमध्ये काउंट करायचं आपण ते बघू. आता सिग्निफिकन्स ऑफ 0 काय? ऑल नॉन झिरो डिजिट्स आर ऑलवेज सिग्निफिकंट फिगर्स. जेवढे नॉन झिरो म्हणजे संख्येमध्ये जेवढे झिरो सोडून नंबर असतील ते सगळे सिग्निफिकंट असतात.
झिरो हा जो आहे तो कधी कधी सिग्निफिकंट असतो आणि कधी कधी नॉन सिग्निफिकंट असतो. ते कसं आपण एक्झाम्पलवरून बघणार. बघा, रीडिंग एक्सप्रेस करताना रीडिंगमध्ये जेवढे डिजिट्स हे झिरो सोडून असतील, नॉन झिरो जेवढे असतील ते सगळे सिग्निफिकंट फिगर असतात. पण झिरो हा सिग्निफिकंट असतोही कधी कधी आणि कधी कधी नसतोही. दुसरं त्याच्यामध्ये बघा, वेन झिरो प्लेस्ड बिटवीन टू नॉन झिरो इंटिजर्स, दोन नॉन झिरोची मध्ये जर दोन इंटिजर्सच्या मध्ये झिरो असेल, इट इज ऑलवेज सिग्निफिकंट. तो कसा असतो? सिग्निफिकंट. फॉर एक्झाम्पल बघा 5.406. आता बघा इथं 1 2 3 4 सिग्निफिकंट फिगर आहे. कारण का? हा झिरो सिग्निफिकंट आहे, कारण तो काय आहे? नॉन झिरो काय आहे? नॉन झिरोच्या मध्ये आहे. दोन नॉन झिरोच्या मध्ये आहे तो झिरो, म्हणजे 4 आणि 6च्या मध्ये आहे. असा झिरो जर असेल हा सिग्निफिकंट फिगर म्हणून काउंट होतो. म्हणून या संख्येमध्ये मग काय झालं? 4 सिग्निफिकंट फिगर झाल्या. या संख्येमध्ये काय झालं? 4 सिग्निफिकंट फिगर्स आर देअर. या 4 सिग्निफिकंट फिगर आहेत. 1 2 3 आणि 4 सिग्निफिकंट फिगर झाल्या. आता पुढचं बघू आपण. झिरो प्लेस्ड फॉर लोकेटिंग डेसिमल पॉईंट इज नॉट सिग्निफिकंट. आपल्याला जर डेसिमल पॉईंटसाठीचा झिरो असेल तो सिग्निफिकंट नसतो, तो नॉन सिग्निफिकंट असतो. कसा? तर 0.541 हा झिरो कशासाठी वापरला आहे? फक्त पॉईंट दाखवण्यासाठी. हा जो पॉईंट आहे तो दाखवण्यासाठी आपण वापरला. त्यामुळे तो काय झाला? इट इज ए नॉन सिग्निफिकंट. तो कसा झाला? नॉन सिग्निफिकंट झाला. म्हणजे या नंबरमध्ये मग सिग्निफिकंट फिगर किती झाल्या? फक्त 3. 1 2 आणि 3च सिग्निफिकंट फिगर झाल्या. हा झिरो मात्र नॉन सिग्निफिकंट आहे. ओके. नंतर पुढचं बघू आपण. झिरो प्लेस्ड आफ्टर नॉन झिरो इंटिजर अँड बिफोर डेसिमल पॉईंट इज सिग्निफिकंट. नॉन झिरो इंटिजर असेल आणि त्याच्यानंतर आणि डेसिमल पॉईंटच्या आधी असेल तर तो जो आहे, लक्षात घ्या, नॉन झिरोच्या नंतर झिरो असेल आणि डेसिमल पॉईंटच्या आधी झिरो असेल तर तो झिरो हा सिग्निफिकंट असतो. फॉर एक्झाम्पल हे बघा 400.0 या नंबरमध्ये. आता बघा इथे हा 4 म्हणजे नॉन झिरोच्या नंतर झिरो आहेत आणि डेसिमल पॉईंट जो आहे त्याच्या आधी झिरो आहेत. म्हणजे हे 2 झिरो जे आहेत, हे दोन्ही झिरो कसे झाले? हे दोन्ही झिरो सिग्निफिकंट झाले. पण हा पुढचा झिरो काय? फक्त डेसिमल पॉईंट रिप्रेझेंटसाठी आहे, म्हणून तो काय झाला? नॉन सिग्निफिकंट. म्हणून या संख्येमध्ये किती सिग्निफिकंट फिगर झाल्या? 1 2 आणि 3च सिग्निफिकंट फिगर झाल्या. ह्याच्यात किती झाल्या? 3 सिग्निफिकंट फिगर्स. कारण हा झिरो पकडत नाही, कारण हा डेसिमल पॉईंट मेजर करण्यासाठी फक्त आहे. पुढे झिरो प्लेस्ड बिफोर नॉन झिरो, नॉन झिरोच्या आधी आणि आफ्टर डेसिमल पॉईंट इज नॉट सिग्निफिकंट. आणि डेसिमल पॉईंट नंतर असेल तर तो काय? नॉन सिग्निफिकंट असतो. फॉर एक्झाम्पल इथं बघा आता दिलेलं आहे, संख्या दिलेली आहे 0.00405. म्हणजे हे जे 2 झिरो आहेत दे आर आफ्टर डेसिमल पॉईंट. ते काय? आफ्टर डेसिमल पॉईंट आहेत. अँड बिफोर नॉन सिग्निफिकंट म्हणजे 4च्या आधी आहेत. म्हणजे हा नॉन झिरो आहे, 4 म्हणजे नॉन झिरो, त्याच्या आधी आहेत. ते देखील काय असतात? नॉन सिग्निफिकंट असतात. ते काय असतात? त्यांना कन्सिडर केले जात नाही, ते नॉन सिग्निफिकंट. ते काय झाले? नॉन सिग्निफिकंट झाले. म्हणून या नंबर जो दिलेला आहे 0.00405, मात्र हा मधला झिरो जो आहे तो सिग्निफिकंट आहे. कारण काय? तो कुठे आहे? तो नॉन झिरो, 2 नॉन झिरोच्या मध्ये आहे, तो सिग्निफिकंट आहे. म्हणून ही जी संख्या दिलेली आहे याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर किती झाल्या? मग 1 2 आणि 3 सिग्निफिकंट फिगर झाल्या. म्हणजे शेवटचे 3च डिजिट एक आहेत सिग्निफिकंट आहेत. आणि त्याच्यामध्ये लास्ट पॉईंट आहे, पॉवर ऑफ 10 इज नॉट कन्सिडर्ड ॲज अ सिग्निफिकंट फिगर. म्हणजे 10ची पॉवरमध्ये जे काही नंबर असतील त्याला सिग्निफिकंट फिगर म्हणून कन्सिडर केले जात नाही. फॉर एक्झाम्पल 6.023 × 10⁻23 देअर आर 4 सिग्निफिकंट फिगर्स. इथे किती आहेत? फक्त 4 सिग्निफिकंट फिगर आहेत. 10⁻³ इज नॉट सिग्निफिकंट. आता याच्यामध्ये हा 10⁻³ ला नॉन सिग्निफिकंट म्हणतात. हा सिग्निफिकंट नाही, तर फक्त 6 2 आणि 3 हा झिरो पण नाही सिग्निफिकंट. सिग्निफिकंट आहे, कारण तो काय नॉन इंटिगरच्या आधी आहे, पण इथं जो आहे 6 असल्यामुळे इकडे तो त्याच्या शेजारीच आहे,
त्यामुळे इथं किती झाले, फक्त 4च डिजिट झाले. 1, 2, 3 आणि 4 हे सिग्निफिकंट फिगर झाले. अशा प्रकारे सिग्निफिकंट फिगर्स आणि नॉन सिग्निफिकंट फिगर्स आपण काउंट करतो आणि त्यानुसार आपण मेजरमेंट्स जे आहे रिडिंगचं त्याचं आपण मेजरमेंट्स हे दाखवत असतो, शो करत असतो. त्याच्यावरती काही प्रॉब्लेम्स दिलेले आहेत ते बघा. व्हॉट इज सिग्निफिकंट फिगर्स, फाइंड द नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स इन फॉलोइंग. 4 मार्कासाठीचा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये किती सिग्निफिकंट फिगर आहेत ते सांगा. याच्यामध्ये बघा 3च सिग्निफिकंट आहे, कारण 0 हा डेसिमल पॉईंटच्या आधी आहे आणि डेसिमल पॉईंटच्या नंतर आणि नॉन झिरोच्या आधी आहे, म्हणून नॉन सिग्निफिकंट म्हणून 3च फिगर आहेत. इथं बघा 3च आहेत फिगर, कारण हा 10⁵ हा जो आहे हा आपण त्याला आपण म्हणतो पॉवर ऑफ 10 जो आहे असे ते e⁻² हे नंबर्स काही आपण पकडत नाही सिग्निफिकंटमध्ये, म्हणून काय फक्त 3 सिग्निफिकंट 4 आणि 2 0, आणि रिडिंग हे 2 0 पण कन्सिडर केले जातात. हां, पण ते जर इथं जर 1 किंवा 2 काय आकडा राहिला असं हे पण नॉन सिग्निफिकंटमध्ये गेले असते. आणि इथं पण काय आहे 6.023 हे देखील काय सिग्निफिकंट फिगर्स आहेत. अशा प्रकारे आपल्याला सिग्निफिकंट नॉन सिग्निफिकंट फिगर्स, फाइंड द नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स इन फॉलोइंग, हे तुम्ही आता अशा प्रकारे आपण वेगवेगळे एक्झाम्पल घेऊन हे आपण फिगर्स एक्सप्लेन करू शकतो. आता ही रिडिंग जेव्हा आपण मांडतो तेव्हा एका विशिष्ट नंबरमध्ये राऊंडिंग ऑफ, आता ते राऊंडिंग ऑफ आपल्याला रिडिंग्स हे करावे लागतात लिहिताना. मेजरमेंट्स ते कसे करावे लागतात, मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स करतानाही एखादं रिडिंग जर खूप डिजिटमध्ये 1.2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 असे खूप डिजिटमध्ये आलं असेल तर सगळं डिजिट न लिहिता आपण 2 डिजिट 3 डिजिट किंवा 4 डिजिट डिसाईड केलेलं असतं तेवढेच लिहितो आणि बाकीचे डिजिट सोडून देतो. पण ते सोडून देताना काही आपल्याला त्याच्या फिगरला राऊंड ऑफ करावा लागतो. ते कसं राऊंड ऑफ करतात तुम्हाला माहिती आहे, फक्त आपण बघणार ते कसं आहे. मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन करतो, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. इट इज नेसेसरी टू मेंटेन प्रॉपर नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स, ते मेंटेन करण्यासाठी. तर त्यामुळे काय सिम्प्लिसिटी ऑफ कॅल्क्युलेशनसाठी आपल्याला ऑल नॉन सिग्निफिकंट शुड बी राऊंड ऑफ. जे काही नॉन सिग्निफिकंट फिगर्स आहेत त्यांना राऊंड ऑफ केलं जातं आणि मग काय केलं जातं ते रिडिंग जे आहे ते रिपोर्टेड प्रिसाईज रिडिंग रिपोर्ट केलं जातं. त्याच्यासाठी देर आर सम रूल्स, राऊंड ऑफ करण्यासाठी काही रूल्स आहेत ते आपण बघू. रूल काय आहे, इफ ए लास्ट डिजिट इज ग्रेटर दॅन 5, कुठल्याही संख्येमधलं लास्ट डिजिट जे आहे 5पेक्षा जास्त असेल तर राऊंड इट ऑफ बाय इन्क्रीजिंग प्रिसाइडिंग डिजिट बाय 1 अँड ड्रॉपिंग द लास्ट डिजिट. लास्ट डिजिट ड्रॉप करतो आणि त्याच्यामध्ये आपण काय करतो एकाने वाढ करतो. फॉर एक्झाम्पल एक रिडिंग आहे बघा 8.946 कॅन बी राऊंडेड ऑफ. हे कसं लिहिलं जातं तर शेवटचा आकडा काय 6 आहे. हा 6 कसा आहे, दिस 6 इज लार्जर दॅन 5, 5पेक्षा कसा आहे मोठा आहे. म्हणून त्याला काय केलं जातं आपल्याला 2च डिजिट घ्यायचे, 3रे डिजिट घ्यायचे नाही, म्हणून 6ला काय केलं जातं सोडून दिलं जातं आणि त्याचा बटवन डिजिट जो आहे प्रिसाइडिंग डिजिट किंवा लास्ट बटवन डिजिट 4 जो आहे त्याला 4ला एकाने वाढवतो, कारण हा 5पेक्षा मोठा आहे. म्हणून रिडिंग कसं लिहिताना हे जे रिडिंग आहे 8.946 कसं होईल मग 8.94 ऐवजी काय होईल 95, कारण हा 6 आपण सोडून दिला 5पेक्षा, त्याच्याऐवजी 1 याच्यामध्ये वाढवला 4मध्ये, म्हणून 8.95. आता लास्ट डिजिट जर 5पेक्षा कमी असेल तर राऊंडिंग इट ऑफ बाय ड्रॉपिंग लास्ट डिजिट. 5पेक्षा कमी असेल तर त्याला सोडून देतो आपण, ते काही काउंट करत नाही. से एक्झाम्पल 8.943 शेवटचं डिजिट 3 आहे, 5पेक्षा कमी आहे म्हणून त्याला सोडून द्यायचं, लिहितात फक्त 8.94 अशा प्रकारे. आणि लास्ट डिजिट इज 5, इफ लास्ट डिजिट इज 5. आता बघा आपण लेस दॅन 5 आलं, पण आता 5च असेल शेवटचं डिजिट, तर मग काय करायचं लास्ट डिजिट 5 जर असेल 5 जर असेल अँड ब्रिंगिंग प्रिसाइडिंग लास्ट बटवन डिजिट आहे डिजिट टू नियरेस्ट इव्हन नंबर. लास्ट बटवन डिजिटला जवळच्या इव्हन नंबरमध्ये कन्वर्ट करायचं. कसं करायचं तर हे बघा रिडिंग आहे 8.945. आता शेवटचं डिजिट 5च आहे, त्याला राऊंड ऑफ कसं करतात बघा 8.94ला कसं केलं जातं, आतला जो नंबर असेल 8.935 म्हणजेच 8चा नंबर जो आहे 8ला काय केलं ऑड नंबर जवळच्या इव्हन म्हणजे विषम संख्येमध्ये, 4चं कन्व्हर्शन विषम संख्या, 4च्या जवळ कोणती विषम संख्या आहे 3च आहे म्हणून त्याचं कन्व्हर्शन केलं 935 आणि इट इज राऊंडेड ऑफ. हे बघा 8.94 while
8.935 हा झालं त्याचं इज राऊंडेड ऑफ, त्याचं असं कन्व्हर्शन केलं जातं आणि राऊंडेड ऑफ टू 8.94 किंवा असं पण दोघी प्रकारे आपण करू शकतो. अशाही प्रकारे आपण त्याला राऊंड अप करू शकतो. अशा प्रकारे हे फिगर्सला काय केले जातात, राऊंड अप करणं आपण बघतो. अशा प्रकारे हा पिरियड आता मी इथेच थांबवतो. पुढच्या वेळेला आपण एरर्स आणि कुठल्या कुठल्या प्रकारच्या एरर्स मग मेजरमेंट्समध्ये असतात त्या कशा मिनिमाइज केल्या जातात, त्या कशा कॅल्क्युलेट केल्या जातात ते बघू. हे लेक्चर SYBSCचे विद्यार्थी हे लेक्चर पाहत नाही, तुम्ही लेक्चर बघा. लेक्चर पाहिल्याने तुमचे अकॅडमिक परफॉर्मन्स चांगला होणार आहे. लेक्चरला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. काही शंका असतील तर तुम्ही माझ्या व्हॉट्सॲप नंबरवरती फोन करून विचारू शकतात किंवा व्हॉट्सॲपवरती तुम्ही तुमचे प्रश्न टाकून शंका विचारू शकतात. सो थँक्यू अँड थँक्यू व्हेरी मच.